आता सविस्तर वृत्त। निवडणुकीनंतर आता राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ला करण्याचं नवं सत्र सुरू झालं आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील नवनिर्वाचित आमदार राजेश वानखडे यांनी माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर मतदारसंघात कोणतंही विकास काम केली नसल्याचा आरोप केला आहे। दूध डेअरीच्या नावावर यशोमती ठाकूर यांनी केवळ पैसे लाटण्याचं काम केल्याचाही आरोप त्यांनी केला। यावर यशोमती ठाकूर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे। राजेश वानखडे हे स्वतः कंत्राटदार असून स्वतःच्या फायद्यासाठी ते चुकीच्या गोष्टी पसरवत आहे। ते आरोप सिद्ध करू शकले नाही तर आपण स्वतः वानखडे यांच्या तोंडाला कुलूप लावू, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली। काही प्रमाणात उद्योग आले। कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला? एका उद्योगाचं नाव सांगायचं। देवेंद्रजींनी उद्योग आणले, त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं। एकही उद्योगाने उद्योग त्यांनी काढला होता ना, डेअरी काढली होती, स्वतःच्या जवायला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली। हा काय विकास आहे काय? कोणता उद्योग हे केलं? तरुणासाठी काय केलं? एखादं नवीन पोरासाठी जे स्पर्धा परीक्षाला बसतात बिचारे, एखादं सेंटर तरी उघडलं का? काही केल्या सुविधा सुखसुवी त्याच्यासाठी? ग्रामीण भागातल्या लोकांसाठी, मुलांसाठी हे आवश्यक आहे। स्पर्धेचं युग आहे। या स्पर्धेच्या युगात हा ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे, ग्रामीण युवक टिकला पाहिजे, त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे। आणि यशोमती ठाकूरांनी जो काही डेअरी सुरू केलेली होती, ती डेअरी म्हणे सबसिडी खाल्ली आणि ती बंद वगैरे केली, असं तसं। आता सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचा होणार आहे। जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल। आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूफ करेन। हे एक वॉर्निंग आहे। सरकार तुमचं, आमदार तुम्ही, मुख्यमंत्री तुमचा, अजून सगळं प्रधानमंत्री तुमचे। यशोमतीनी जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे। कॉन्ट्रॅक्टर साहेब, ते सिद्ध करून दाखवा, नाहीतर तोंडाला तुमच्या कुलूप लावा।